त्यांची पत्रकारिता घ्या, आनंद भालेरावची घ्या, सुधाकरराव डोईपळे घ्या, कुलाबच्या बाळासाहेब पाटलांची घ्या, जाधवांची घ्या, असे अनेक पत्रकारिता लेखणीतून हे करत होते. लेखणीमध्ये आलेली बातमी शासनाला दरबारी हलत होतं. शासन अलीकडच्या शासनही हलत नाही आणि पत्रकारिता हलत नाही. सगळ्या गोष्टीत बदल झालेला आहे. मित्रांनो, हे का फार विषय जास्त बोलण्याचा नाही आहे. आपण तिथे आलात, मला बाबासाहेबांनी निमंत्रण दिलं की आपण यायलाच पाहिजे. माझ्या तुम्ही याच म्हणे आपण. मी आलो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या आपण आत्मपरीक्षण करावं, चांगली समाजहिताची पत्रकारिता करावं. समाज आणि शासन म्हटलं हा दुवा आहे पत्रकारितेचा, तो सांभाळण्याचं काम आपण करावं. तिथं चांगली मंडळी करतात, पुढाकाराने या प्रकारे लक्ष घालावं, समाजहिताचं काम करावं आणि समाजात पत्रकारितेचं राहिल्याचं आंबटचं नाव महाराष्ट्र स्तरावर जिल्हा स्तरावर न्यावं आणि आपली लेखणीतून आपलं नाव लौकिक करावं, समाजाचे प्रश्न सोडावे एवढी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलवल्याबद्दल मी बाबासाहेब इंगळे यांचे वैयक्तिक आभार मानतो आणि इथेच थांबतो. दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा देतो पत्रकार बांधवांना सर्व. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी चव्हाण साहेब, प्रमुख उपस्थित असलेले आमचे संतोषजी घोडके साहेब PI अंबरपूर स्टेशनचे, तसेच ज्यांच्यावर आपण त्यांना बोलवलं आमचे देशमुख आप्पा लीडर आणि धाडसी असे पत्रकार या जिल्ह्यामध्ये पत्रकारिता केलेली, तसेच आमचे मित्र श्री अब्दुलजी बागडे मुंदडा साहेब, बावडे साहेब, आमचे वडील, आमचे बाई संतोषजी तालुकाध्यक्ष जिगे, सर्व आमचे राजे डाळे या ठिकाणी, बाबूरावजी महाराज, आमचे कोठोडे साहेब, सर्व या ठिकाणी आले पत्रकार बांधव, संपूर्ण आणि सर्व बांधवांनी आज एक अत्यंत महत्त्वाचा असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर बाळकृष्ण जांभेकर यांनी दर्पण नावाचं जे वृत्तपत्र काढलं होतं आणि तोच दर्पण दिन आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. जांभेकर यांनी काढलेला आहे. खरं तर त्याचा पेशा हा शिक्षणाचा पेशा होता, परंतु त्या पेशातूनही या देशामध्ये काही घडणाऱ्या घटना असतील, अन्याय असतील, इतर घटना असतील, त्याला वाचा फोडण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आपली लेखणी या माध्यमातून त्यांनी होणारे अन्याय ते दूर करण्यासाठी या लेखणीचा उपयोग केला आणि पहिलं पत्र त्यांनी दर्पण या नावाने काढलं. त्याच माध्यमातून आज संपूर्ण देशामध्ये पत्रकारिता जी आहे, खरोखर पत्रकारांचं करावं कौतुक तेवढं कमी आहे. ते म्हणतात ना, जिथं ना जावे रवी तिथं जातो कवी, तसा त्याप्रमाणे त्या उक्तीप्रमाणे पत्रकार हा सगळ्याच्या अगोदर मला वाटतं त्या ठिकाणी आहे की आज बघतो आपण कुठली एखादी घटना घडून असेल तर अगोदर बातमी ही पत्रकार देतो आणि त्याचा जीव स्वतःचा धोक्यात टाकून त्या ठिकाणी जातो आणि ती बातमी बाहेर काढतो आणि अधिकाऱ्याला कळवतो आणि सांगतो की बाबा या ठिकाणी असा असा अन्याय होत आहे, अशी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेमध्ये आपण या ठिकाणी त्यांना न्याय दिला पाहिजे. खरं तर हे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं एक साधन म्हणजे पत्रकारिता आहे. आतापर्यंत जी पत्रकारिता जी चालू आहे, आज आपण या ठिकाणी बघतो इलेक्ट्रॉनिक मीडिया या ठिकाणी आलेला आहे, परंतु इलेक्ट्रॉनिक मीडिया फार शॉर्टमध्ये आणि काही फेक बातम्या सुद्धा असतात त्याच्यामध्ये. पण पत्रकारितेचे जो पेपर आपल्याला सकाळी पाहायला मिळतो किंवा त्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पेपरच्या बातम्या त्या ठिकाणी आपल्याला येतात आणि ती बातमी वाचल्यानंतर आपल्याला विश्वास वाटतो की नाही, खरोखर ही बातमी अशी अशी झालेली आहे आणि ती बातमी सविस्तर येते. ती सविस्तर बातमी वाचल्यानंतर त्या ठिकाणी फार मोठा त्याचा परिणाम होतो आणि त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी या ठिकाणी सगळे धरलेले असतात. सर्वसामान्यांच्या गोष्टीला या ठिकाणी सर्वसामान्य माणूस आज प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. एखादं ऑफिसवाल्या एखाद्या साधारण माणसाचं काम असेल, तहसीलदार साहेबांकडे आले असतील आणि तहसीलदार साहेबाला कळत न कळत काही गोष्टी जर झाल्या असतील तर ती बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरला येते
की अशा माणसाला या ठिकाणी पगार मिळालेला नाही, अशा माणसाला या ठिकाणी सातबारा मिळालेला नाही, अमुक माणसाला या ठिकाणी घटना झालेली आहे, त्याच्यावरती अन्याय झालेला आहे आणि त्याची दखल घेऊन आमचे तहसीलदार साहेब असतील, घोडके साहेब असतील, हे अगोदर त्याची दखल घेतात आणि त्या ठिकाणी त्याला न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न केला जाते. जे सर्वसामान्य याच्यामध्ये शिरलेले असतात, मग ते आपापला व्यवसाय करून या ठिकाणी सगळे आपला स्वतःचा वेळ बाजूला ठेवून निदान पत्रकारिता या ठिकाणी चालू होत असतात आणि स्वतःचा 2 कामं कमी करतील, परंतु पत्रकारितेमध्ये पुढाकार घेऊन त्या ठिकाणी ते आपलं स्वतःचं काम या ठिकाणी केलं जातं. सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी आपलं या ठिकाणी काम करत असतात. अशा प्रकारची पत्रकारिता आहे. म्हणून अशामुळं हे जे लोक काम करतात, पत्रकारिता जे करतायत, त्यांचा या ठिकाणी कुठेतरी मान सन्मान झाला पाहिजे. त्यांच्या पाठीवरती कुठेतरी या ठिकाणी थाप दिली पाहिजे. आपण त्यांचा कुठेतरी आपण गौरव या ठिकाणी केला पाहिजे. त्या निमित्तानं वर्षात 1 दिवस असतो, हा दिवस आपण निश्चितच त्यांच्यासाठी आपण देऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांचा मान सन्मान करून आपण निश्चितच त्यांना पुढे जाण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी मी आपले सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे सर्वच सत्कारमूर्ती, जाणीवपूर्वक सत्कारमूर्ती म्हणतोय, कारण तुम्हीच आहात, तुमच्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आहे. त्यामुळं सर्वात अगोदर पत्रकार बंधू, त्यानंतर या स्टेजवर असलेले पत्रकार बंधू, त्यानंतर इंगळे साहेब, त्याच्यानंतर आम्ही दोघं. आणि खरं तर प्रत्येक माणसाचा एक दिवस असतो. जसं दर्पण दिन आहे, त्याच पद्धतीनं पोलीस डे आहे, पोलीस दिन आहे, महसूल दिन आहे. महसूल दिनी सुद्धा जसं तुम्हाला आज तुमच्या या भावना ऐकून आम्हाला सुद्धा असंच वाटतं महसूल दिनी आम्हाला कोणतरी चांगलं बोलावं. हे खरोखर जसं वुमेन डे आहे, त्या दिवशी महिलांना वाटतं महिलांचा सत्कार हे करावं, तसंच हे पत्रकार दिवस आहे. त्या दिवशी खरोखरच आपल्याला वाटतं की आपल्याला कोणीतरी समाजातल्या लोकांनी आपली दखल घ्यावी. दखल घ्यावी म्हणण्यापेक्षा आपण जे काम करतो त्याचा या ठिकाणी आपल्याला मोजमाप झालं पाहिजे, या पद्धतीनं अपेक्षा व्यक्त करतो. हे साहजिक भावना आहे. खऱ्या अर्थानं पत्रकार जे आता आपण लोकशाही म्हणतो, लोकशाहीचे 34 स्तंभ आपण म्हणून आपण या ठिकाणी आहे. खरं तर आजची परिस्थिती प्रचंड प्रमाणात बदललेली आहे. मी काही फार जुना नाही, आता थोडंसं अध्यक्ष केल्यामुळे मला जरा वय झाल्यासारखं वाटायला लागलं, पण नाही तर मी यंग झाल्यासारखं वाटतंय. तरी सुद्धा खरोखर परिस्थिती बदललेली आहे. आजही मी जेव्हापासून जवळपास 16 वर्ष झालेले आहे, मी सर्व्हिसमध्ये आहे. वयाच्या 23-24 वर्षापासून मी सर्व्हिसमध्ये आहे. तेव्हापासून आजपर्यंत सर्व पत्रकार बंधू यांच्यासोबत माझे एकदम चांगले संबंध राहिले आहेत. बरेच असे माझे जे इथं म्हणजे या तालुक्यात ज्युरिडिक्शनच्या बियॉन्ड ज्युरिडिक्शनच्या पलीकडे जाऊन सुद्धा आजही माझे काही पत्रकार बंधू आहेत. एखादी न्यूज आली की ते तिथून मला मार्गदर्शन करतात. पत्रकार हे फक्त टीका करण्याचं साधन नाही. बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी ज्यांच्या जीवनावर किंवा ज्यांच्या जयंतीमुळं आज आपण या सर्व एकत्र आहोत, त्या लोकांनी खरोखर क्रांती घडवलेली आहे. लेखणी म्हणजे फक्त काही बातमी देणं, लेखणी म्हणजे काही फक्त एखाद्या एक्सप्रेशन माणसावरती टीका करणं हा बिलकुलच नाही. टीका कधी केली पाहिजे आणि बातमी कधी दिली पाहिजे हे जर त्या पत्रकार बांधवांना कळलं तर तुम्हाला सांगतो इथं कोणी वाकडं चालणार नाही. मग तो समाजातला व्यक्ती असेल, त्याच्यातला एखादी लोकप्रतिनिधी असेल आणि कोणताही अधिकारी असेल. हे अधिकारी कोण आहे? याच देशाचे नागरिक आहेत. ज्या भारतीय राज्यघटनेनं आम्हाला भारताचं नागरिकत्व दिलेलं आहे त्याचेच आम्ही अधिकारी आपण तिथं. आपण काही परदेशातून नागरिक मागून प्रशासन चालवत नाही, इथलेच नागरिक आहेत. ह्यांच्यावर संस्कार कशा पद्धतीने दिलेले आहेत, सर्वप्रथम त्यांच्या आईवडिलांना संस्कार कसे दिले त्या पद्धतीने तो अधिकारी वागतो. दुसऱ्या वेळेस समाजाने त्यांच्यावरती काय संस्कार दिलेला आहे तो तसं वागतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस सर्व्हिस लागते, सर्व्हिस नंतर म्हणजे हे दोन्ही जे संस्कार असतात मागे पडतात. त्याच्यानंतर संस्कार पाडण्याचं काम हे खरं काम जर कोणी करत असेल तर ते करतात पत्रकार. हे कशावर ओळखायचं? एखाद्या अधिकारी जर वागत असेल तर समजायचं तिथला पत्रकार मीडिया जे आहे ते कमकुवत आहे. तर एखाद्या अधिकारी सरळ जर वागत असेल तर समजायचं तिथला पत्रकाराची बाजू एकदम भक्कम आहे. त्या पद्धतीनंच हे पत्रकार जर असेल तर तुम्हाला सांगतो समाज सुद्धा नीट होऊ शकतो. आताच बोलते, आता गावाचा रेतीचा विषय काढला, आम्ही रेतीच्या विषयामध्ये एवढं निडरपणे याच्यासाठीच जाऊ शकतो, नाहीतर आमच्या टीका वेगवेगळी होऊ शकते. आता बऱ्याच गोष्टी आहेत, मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु
आम्ही रात्रीच्या 3-3, 4-4, 5-5 वाजेपर्यंत आम्ही फिरतो. परंतु ते फिरत असताना ज्यावेळेस आम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आमच्या विषयी चांगली बातमी येते त्यावेळेस आम्हाला पण भरून होतो, अजून जास्त काम करावं वाटतं. त्यासोबत नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस सुद्धा आम्ही ज्यावेळेस काम केलं ना, तुम्ही आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाठीवरती हात ठेवलं, जसं कणा आहे की नाही कणा, तसं गुरुजी आहे त्या पद्धतीचं पत्रकार लोक आहेत. पत्रकारांनी फक्त बातमी द्यावी, पत्रकारांनी फक्त टीका करावं, टीका ज्यांना करायची तर बिलकुल करावं, जे चुकलं असेल ना बिलकुल त्याचं काम पकडणं गरजेचं आहे. आई वडिलासारखं पत्रकारांनी जर समाजातला एखादी समाज व्यवस्थित घडवायचा असेल किंवा एखादी अधिकारी व्यवस्थित ठेवायचे असेल, सिस्टीम व्यवस्थित ठेवायची असेल तर आई वडिलांच्या भूमिकेतून त्यांनी जर पत्रकारिता केली तर मी सांगतो एक साधा कोतवाल असे जिल्हाधिकारी असेल तर तिथंच राहतात. कारण आई वडिलांना कधीच वाटत नाही आपला मुलगा खराब व्हावा. त्यामुळे आई वडिलांच्या भूमिकेतून जर पत्रकार बंधू जर आले तर 100% जिथं टीका करायची, जिथं कान पकडायचं तिथं बरोबर पकडतात आणि जिथं सरळ राहायचं त्या ठिकाणी सरळ सांगायचं काम हे पत्रकार बंधूंचं आहे. पत्रकार आता मला सांगा, आपण एक आपण काय कार्यपालिका आहे आणि आम्ही प्रशासन आहे. आमच्यावरती वास ठेवणारे कोण आहे? एक न्यायपालिका आहे. जेव्हा त्याच्या न्यायपालिकेकडे आमच्या काही प्रकरण जाईल त्यावेळेस आम्ही तिथं राहतो. आणि दुसरी डे टू डे असणारी न्यायपालिका कोणती आहे? हे पत्रकारांची आहे. आणि तिसरं आहे जनता. परंतु जनतेकडं बिचाऱ्यांकडं एवढं काही साधन नसतं. मग ह्या सगळ्या महत्त्वाचं आमचे जे काही तात्काळ इव्हॅल्युएशन करणारी कोणती एजन्सी असेल, जी निस्वार्थ एजन्सी असेल ती म्हणजे पत्रकार मीडिया आहे. ती जर व्यवस्थित आहे 100% अधिकारी नीटच राहतात. सगळ्यात महत्त्वाचा विषय आता आपल्या अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनता, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ह्याच्यामध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, जे की चुकीची गोष्ट झालेली होती. एवढं मोठं चॅलेंज होते. दररोज माझ्या कार्यालयावर 500 पेक्षा जास्त लोक यावं अनुदानाच्या अनुषंगाने. परंतु तुमच्या एकाही पत्रकारांनी मला चुकीच्या पद्धतीनं कोणी मला घेतलं नाही. आपण ते सगळं पार पडलं. यावर्षी जर आपण महाराष्ट्रात सगळ्यात अगोदर पैसा गेला असेल तर अंबड तहसीलचा गेलाय. 29 तारखेला आपल्याकडे GR आला आणि 31 तारखेला काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे घेतले. हे महाराष्ट्रात पहिलं आहे. आणि जाणीवपूर्वक चॅलेंजने सांगतो आमच्याकडे चुका आहेत, आमच्याकडे मनुष्यबळ प्रचंड कमी आहे, लोकसंख्या प्रचंड वाढली त्या प्रमाणात मनुष्यबळ नाही, जेवढ्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर असलं ते सुद्धा नाही. आमच्याकडे 100% चुका असतात. चुका होतच राहणार. समजा मी काहीच काम नाही केलं, चुका कधी होणार नाही, मी काहीच काम केलं नाही. मी असा एकही दिवस नाही की शेवटचा माणूस जाईपर्यंत मी थांबलो नाही. शेवटचा माणूस गेला तरच मी निघतो. जाताना पण जर काय तुझं काम असं होतं. हे कशामुळे करतो? तुम्ही लोकांनी आम्हाला एवढं आता माझ्यावरती ऑब्लिगेशन तयार केलेले आहे की बाबा हे चांगला अधिकारी आहे, आता मला चांगलंच वागावं लागणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रशासनामध्ये, जनतेमध्ये जर विश्वासाचं नातं निर्माण करायचं असेल ती भूमिका फक्त आणि फक्त तुम्हीच निर्माण करू शकता. शासनामध्ये आणि इतर जे काही कार्यपालिका आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला विश्वासाचं नातं करायचं असेल तर फक्त तुम्हीच करू शकता. फक्त एवढंच आहे की फक्त गौरवाचं काम आहे. आमच्यावर 100% टीका करा, पण ते दुरुस्तीच्या नात्याने टीका करा. दुरुस्तीच्या ज्या ठिकाणी दुरुस्ती होणं अपेक्षित आहे आणि दुरुस्तीच्या हेतून तुम्ही टीका करा. त्या टीका 100% या देशाला म्हणजे आपल्याच म्हणून नाही, या देशाचं 100% प्रशासन स्वच्छ प्रामाणिक करून दाखवणार. त्यामुळं आजच्या दिवशी खरं तर असं आपण त्या विषयावरती झालं योग्यच आहे. परंतु खऱ्या अर्थानं सर्व ज्या अंबडचे पत्रकार खरंच चांगले. मला आजही एकही पत्रकार 1-2 एखादी सोडून द्या, जे काही स्वतःपोट हे करत असते ते सोडून द्या, मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. परंतु एकही मोठ्या पत्रकाराला एकही शब्द रॉंग लिहिलं नाही. त्यांनी चुकलं असेल तर ते चुकीचं दाखवलं, याबद्दल मी त्यांना वैयक्तिक फोन करतो की बाबा माझं काय या ठिकाणी तुमची अशी बातमी आहे. मी फोन लावतो डायरेक्ट आणि हे असं आपलं मत आहे, पण या ठिकाणी कुठं चुकलेलं आहे मला सांगा की माझी भूमिका अशी आहे आणि तुमचं जर मला तसं की अशी आहे मला दाखवा, मी दुरुस्ती करतो. मी वैयक्तिक फोन लावतो त्या इकडे. माझा फोन जरी उचलत नसेल की तिसऱ्या माणसाच्या फोनवर फोन लावायचा प्रयत्न करतो, पण ते शेवटपर्यंत फोन उचलत नाही. माझं नाव आहे की इकडे फोन कट करतात. अशा पद्धतीने सुद्धा काही अनुभव आहेत. परंतु तुमचे अनुभव प्रचंड चांगले. ते आपल्या जिल्ह्यातले नाही, म्हणजे आपल्या जिल्ह्यातले नाहीत, आपल्या तालुक्यातले सुद्धा नेते पत्रकार तरी सुद्धा ते इकडून तिकडून काहीतरी प्रयत्न करतात. त्याचं मी हिस्ट्री काढली, त्याची हिस्ट्री वेगळी आहे. जे मी 9,22 लाखाचा दंड मारला ते तिकडून हिस्ट्री आहे, नंतर काढून सोडून द्या, काही उपयोगच होत नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं समाजामध्ये तुम्ही आम्हाला हिरो करतात, खरोखर तुमचं काम आहे. आणि मला कधी कधी एकट्यानं म्हणजे बऱ्याच वेळेस आता माझ्यासोबत जे काही गप्पा मारत ज्यावेळेस बसतात ना त्यावेळेस मला त्यांचे कौतुकच वाटते
की आता ठीक आहे, काही लोक तर नोकरीला आहेत, आम्हाला इकॉनॉमिकल स्टेबिलिटी आहे, परंतु काही लोक असे आहेत की बिचाऱ्यांना म्हणजे खरंच त्यांना सुद्धा वाटते की बाबा त्यांचा संसार कसा चालत असेल. म्हणजे त्यांनी ज्या इमानदारीनं आजही राहतात, पण ते कधीच आज माझ्याकडे आज अंबरमधला एकही पत्रकार, कारण तुम्हाला म्हणजे स्वाभिमानानं सांगू शकतो देशमुख साहेब, एकही पत्रकार माझ्याकडे तरी जाहिरात मागण्यासाठी आलेला नाही आजपर्यंत. कधीच नाही आलं की फोनवर बोलतात, इकडे आपलं एकदम फ्रीली चालतं. पण काही गोष्टी अशा आहेत की खरंच तुमच्याकडून शासन म्हणजे तुमच्या बाबतीत शासनाने सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे. जे स्थैर्य आहे, तुम्ही अजून जे स्थैर्य जर तुम्हाला शासनाकडून जर भेटलं तर नक्कीच अजून याच्यापेक्षा अजून चांगली पत्रकारिता राहील आणि समाज 100% सुतासारखं सरळ राहील. आम्ही तर समाजातलेच घटक आहोत, त्यामुळे आम्ही तर ते तुम्ही समाजाला सरळ केलं ना, आम्ही तर त्याच्यापेक्षा सरळ होणार नाही. त्यामुळं आजच्या या प्रसंगी जास्त बोलणार नाही, आधीच खूप उशीर झालेला आहे. सर्व पत्रकार बंधू यांना आजच्या या दिवशी मी सर्वांना शुभेच्छा देतो. माझा वेगळ्यानं कार्यक्रम असेल तेवढा वेगळ्यानं बोलवेल, त्यावेळेस या एवढंच माझं हे असते. शक्यतो मी जेवढं जमेल तेवढं मी तुमच्यासोबत झुकण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या वेळेस समजा झुकण्याचा प्रयत्न नाही झाला तर त्यावेळेस आपण मला वैयक्तिकरित्या कृपया करून फोन लावा, विचारा, माहिती विचार काही असेल. आपण अर्ध्या रात्री सुद्धा मला फोन करून एखाद्या लावलं, मी जर जागे असेल तर त्याला बोलतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आज अध्यक्षस्थान म्हणून या ठिकाणी अध्यक्षस्थान दिलं, त्याबद्दल काकांचं सुद्धा खरोखर धन्यवाद. आणि सर्व पत्रकार बंधूंनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मला आजपर्यंत 1.5 वर्ष झाले अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी एखाद्या घरातला आपला लाडकं लेकरू आहे या पद्धतीनं मला झोपलं. मी 100% तुम्ही ज्या पद्धतीनं मला झोपलेलं आहे, तुमच्या या विश्वासाला बिलकुल तडा जाऊ देणार नाही. अशीच मला पुढं जर तुम्ही सहकार्य करत राहिला, याच्यापेक्षा अजूनही मला जास्त काम करण्याची हुरूप मिळेल अशी अपेक्षा करतो ना. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.